आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल. कमळे कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने विजयकुमार लोंढे यांचा सत्कार. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल बहुजन आवाज न्यूज चॅनलचे उपसंपादक आणि पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य विभाग, पश्चिम महाराष्ट्राचे महासचिव तसेच महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे दिव्यांग विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संचलित भाई छन्नूसिंग चंदेले या महाविद्यालयात पत्रकारांचे मार्गदर्शक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे विजयकुमार लोंढे यांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर युवा पत्रकार पुरस्काराने खासदार अमरसिंह साबळे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, संविधान पुस्तक, शाल, बुके देऊन यापूर्वी सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंद्रुप येथील DS कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक विजयकुमार लोंढे यांचा सत्कार जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव नागेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक अभिजित जवळकोटे, सोमवंशकर जवळकोटे, पत्रकार बनसिद्ध देशमुख, अमोघसिद्ध देशमुख, समीर शेख, अविनाश जवळकोटे व MSc IT संगणक प्रशिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विजयकुमार लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर लोंढे यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी योग्य दिशेने कष्ट केले पाहिजे, अनेक अडचणींना मात करून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून आपले व आपल्या परिवाराचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन लोंढे यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सोमवंशकर जवळकोटे यांनी केले. सूत्रसंचालन अभिजित जवळकोटे यांनी केले तर अविनाश जवळकोटे यांनी आभार मानले. पत्रकार बनसिद्ध देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आमचं एक मानस आहे तुमच्यासाठी की पत्रकार सेवा संघाची एक संघटना आहे, आमची पूर्ण महाराष्ट्रभर संघटना आहे. या तालुक्यामध्ये आम्हाला सरांशी मला चर्चा केल्याबद्दल सरांचं मार्गदर्शन घेऊन सरांच्या मार्गदर्शनाखालून आम्ही एक विद्यार्थ्यासाठी एक मंद्रुप शहरात किंवा परिसरामध्ये एक चांगल्या विद्यार्थ्यासाठी आम्ही करिअर काहीतरी घडवण्याचं, स्पर्धा परीक्षा असतील किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल, हे असे वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहोत. त्यावेळेस तुम्हाला सूचना मिळतील, त्यावेळेस तुम्ही तुमच्या पालकाला घेऊन त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक कार्यक्रम जो असेल, एखादा कार्यक्रम लग्न असतील तर तिथं तुम्ही रद्द करा, एक सांगणं आहे. परंतु असे कार्यक्रम असतील तर तिथं अटेंड करा. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की लग्न तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही, लग्न हे होत असतं, परंतु ज्यावेळेस तुम्हाला आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्ती सांगतो प्रत्येकाच्या आलेल्या जीवनातला अनुभव, तो अनुभव घेऊन तुम्ही जर पुढे गेला तर तुम्हाला कुठेतरी जगण्यासाठी किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये प्रेरणा जरूर मिळेल. आज बिराजदार सरांसारखे चांगले व्यक्ती आहेत, काका आहेत, तर अशा लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन एक मिळतं, ही एक चांगली भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही ऍडमिशन कुठेही घेऊ शकला असता, पण चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घेतलात. जे कमळे गुरुजींचं नाव या ठिकाणी आहे, राहणार आहे, त्या माध्यमातून आपला गुरु कोण आहे याचं देखील आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे महत्वाचं असतं. गुरु हे प्रत्येक असतात, परंतु एखादा गुरु आपल्याला निस्वार्थ जर आपल्याला जर ज्ञानार्जन करत असेल आणि आपण ज्ञानार्जन घेऊन जर आपण त्या ठिकाणी गेलो, तुम्ही आयुष्यामध्ये सगळे सक्सेस होणार. या ठिकाणी मी हे शब्द देतो आणि मला परत एकदा या ठिकाणी बोलवला आणि जवळकोटे परिवाराच्या वतीनं किंवा कमळे गुरुजीच्या माध्यमातून बिराजदार सर असतील किंवा आमचे मित्र पत्रकार असतील, सगळ्यांना चांगलं शिकवलं जातं. त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बरेचसे व्यक्ती जे बिराजदार साहेबांसारखे त्यांच्या पाठीशी आहेत, अनेक दक्षिण मधले थोर असे व्यक्ती त्यांच्या पाठीशी आहेत आणि ते खरोखर प्रत्येक जण तर या ठिकाणी व्यवसाय करत असतो, परंतु व्यवसाय करत असताना समाजाचं आपल्याला कुठेतरी देणं लागतं, काहीतरी आपल्याला देणं लागतं. त्यासाठी तो वारसा आपण प्रत्येक जण आपण स्वतःसाठी जगतो किंवा आपण स्वतःसाठी नोकरी करतो आपल्या कुटुंबासाठी. हे करत असताना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये इतरांसाठीही काहीतरी करता आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? आपण फक्त आपलं घरदार, आपले मुलं एवढं न करता आपण आपल्यालाही आपल्या समाजामध्ये कुठेतरी आपल्या विचाराचा काहीतरी कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्याला योगदान दिलं पाहिजे. त्या माध्यमातून आज मंद्रुपच्या परिसरामध्ये MSIT सारखं चांगलं एक शिक्षण संस्था या ठिकाणी चांगले अविरतपणे काम करत आहे आणि करणार आहे, यात काही शंका नाही. त्यांचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी योगदान देत आहे. हे खरोखर खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आज बद्दल मी आमचे गुरुवर्य श्री विजयकुमार लोंढे सर व जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव मान्य नागेशजी बिराजदार सर, त्याचबरोबर आमचे पत्रकार सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष समीर सर व माझे मित्रबंधू
अपू देशमुख सर व बनू देशमुख सर या ठिकाणी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहिले व तुम्ही सर्व विद्यार्थी हे शांतपणे कार्यक्रम ऐकून घेतला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी झालं नाही आणि आज योग जोडून आला. दोघेही फार मोठे व्यक्ती आहेत, सांगायचं म्हणजे फार वेळ लागेल तुम्हाला. तरी सुद्धा नागेशजी बिराजदार साहेब आमच्या संस्थेचे सचिव आज 20 ते 25 वर्ष धरा सांभाळत आहेत. त्यांनी नसलं की आमच्या संस्था उणीव आहे असं कमलेगुरुजी नंतर असं आम्हाला वाटू लागलं आणि आज परत त्यांनी आमच्या या शिक्षण संस्थेमध्ये आले आणि द्विगुणित काम परत चालू केले, परत पहिल्या जोमानं चालू केले. त्याचा आनंद मला का वाटतो की मी कमलेगुरुजींचं शिष्य आहे. आज ह्या संस्थेला कमलेगुरुजींचं नाव दिलं त्या कारणासाठी दिलं आणि परत त्यांनी आमच्या संस्थेला कायम वारंवार यावं, आम्हाला असंच मार्गदर्शन करावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि विजयकुमार लोंढे साहेब तर हे सांगण्यासारखं नाहीच आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे. मागासवर्गीय पत्रकार कुठल्याही कामामध्ये त्यांनी पुढंच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते काम करतात. समाजामध्ये कोण अडचणीत अनंत ह्याच्यामध्ये सापडलेले आहेत त्यांना ते बाहेर काढायचं काम करतात. त्यांचा स्वभाव एकदम मन मिळावं म्हणजे निगर्वी आहे.